इसमें उचटी ये थी सीएनजी, तुम्हें पता है सीएनजी में तो हाली आग। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। नाशिक महामार्गावर 3 वाहनांच्या विचित्र अपघातात स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने गाडीतील खेड तालुक्यातील 3 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास तांबडेमळा तालुका आंबेगाव या ठिकाणी घडली आहे। स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने गाडी ही पूर्णपणे जळून खाक झाली असून स्विफ्ट कार चालक जखमी आहे। स्विफ्ट कार क्रमांक MH14 DT 0295 या वाहनावरील चालक हा मनसरकडून पुणेकडे जात होता। यावेळी आयशर टेम्पो MH12 QG 3351 याची धडक स्विफ्ट गाडीला बसली। या अपघातात स्विफ्टमधील अंकुश उर्फ अनिकेत ज्ञानेश्वर भांबुरे वय वर्ष 32, वीरेंद्र विजय कदम दोघेही राहणार राजगुरुनगर तालुका खेड, रोहिदास लक्ष्मण राक्षे राहणार राक्षेवाडी राजगुरुनगर तालुका खेड यांचा मृत्यू झाला। तर दत्तात्रय चंद्रकांत गोतारणे वय वर्ष 32 राहणार राजगुरुनगर तालुका खेड हा जखमी झाला आहे। महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा कंटेनर GJ01 WB 1737 हा बंद अवस्थेत उभा होता। दरम्यानच्या काळात पुण्याहून नाशिककडे जाणारा आयशर टेम्पो MH12 QG 3351 हा डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने आला व प्रथम स्विफ्ट गाडी MH14 DT 0295 हिला समोरून जोराची धडक दिली व त्यानंतर उभ्या कंटेनरला जाऊन धडकला। या अपघातात स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली। अपघाताला नेमके कोणते वाहन कारणीभूत ठरले याचा शोध मनसर पोलीस घेत आहेत। या घटनेने खेड तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे। ये भी आउट ऑफ हो गया। छतरी उधर डली है, देखो वहाँ पे इधर कहीं छतरी डली थी इसकी। हाँ, इसका छत है ना, इसमें परी है ना उसकी गाड़ी, तो ये गाड़ी उचटी है साइड में, इसमें उचटी है ये सीएनजी। महाराज की सगळ्यांनी पुढे जायचंय, पुतळ्याच्या पुढे बसायचं, सगळ्यांनी पुतळ्याच्या पुढे बसायचं। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खेड तालुक्यातील मराठा समाजाच्या तरुणांनी पुणे नाशिक महामार्गावर चांडोली तालुका खेड या ठिकाणी 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी रस्ता रोको केला। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मराठा मोर्चातील तरुणांनी केली। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ चांडोली या ठिकाणी महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले। सुमारे तासभर रस्ता रोखल्यामुळे दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। सुदाम कराळे, मंगेश सावंत, विकास ठाकूर, शंकर राक्षे, ॲडव्होकेट अनिल राक्षे, मनोहर वाडेकर, हनुमंत कड यांनी मार्गदर्शन केले। शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। म्हणून आमचा तुम्ही अंत पाहू नका, आमच्या मनोज दादा जरांग्यांचा अंत पाहू नका। शिवाजी महाराज की आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। मीडिया पुढे निर्णय घेतो, परंतु प्रशासनाच्या वतीने कुठल्या प्रकारचे निर्णय राबवले जात नाही। त्याप्रमाणे आपण सर्वांनी 19 तारखेला सकाळीच तिथं 7 वाजताच्या आधी तिथं हजर राहा आणि लाखोच्या संख्येने उपस्थित राहून या मुख्यमंत्र्यांचा निषेध करा आणि याच मुख्यमंत्र्यांना दाखवून द्या की मराठी काय करू शकतात, हे तुम्हाला सांगायला विनंती करून सांगायचंय। चाकण नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामे पाडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे। चाकण पालिकेने वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस देऊन अनधिकृत इमारती निष्कासित करण्यात येऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे शहरातील शेकडो मालमत्ता धारकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे। पालिकेने अचानक संपूर्ण शहरावर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय का घेतला याबाबत चर्चेला तोंड फुटले आहे। याबाबत प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार एका सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने ॲक्शन मोडवर आलेल्या पालिकेने हा कारवाईचा आसूड उगारला असल्याची बाब समोर आली आहे। संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न नेमका कोणता पक्ष आणि पदाधिकारी करत आहे? कुणाच्या सांगण्यावरून चाकणकर नागरिकांवर कारवाया प्रस्तावित करण्यात आल्या आहेत? याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोण शहरावर दबाव आणत आहेत असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। अजित पवार हे जेलमध्ये जायला लागू नये म्हणून भाजपसोबत गेले। अजित पवारांचं घ्या किंवा इतर सर्व नेत्यांचं घ्या, त्यांच्यावर काय काय कारवाया झाल्या हे सर्वांना माहिती आहे। त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती होते, जेलमध्ये जायला लागू नये म्हणून ते भाजपसोबत गेले असं विधान शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केलंय। ते आळंदीमध्ये बोलत होते। भाजपसोबत जाण्यासाठी मलाही काही ऑफर असतील ना असं सूचक विधानही त्यांनी केलंय।
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी 84 वर्षाचे शरद पवार लढत आहेत, मग आपण पळून कसे चालेल? मराठी माणूस हा कधी पळून जात नाही हे आपण ऐकलं आणि पाहिलं आहे. आम्ही देखील जेलला घाबरत नाही, कारण आम्ही काही चुकीचं केलंच नाही, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत केळगाव या ठिकाणी शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या आधी आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन आणि महापूजा करून कार्यकर्ता संवाद मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. आळंदी येथील कार्यक्रमास खेड तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रेम होतं असं नाही, कुठे ना कुठे त्यांना घाबरवलं होतं. तसंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये काय झालं, अजितदादांच्या बाबतीत घ्या, नाही तर इतरही जे सर्व नेते गेलेत ते काय लोकांच्या हितासाठी गेलेत का? त्यांच्यावर काय काय कारवाई झाला ह्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांना भीती होती की आपल्याला आता जेलमध्ये जावं लागेल का काय, आणि मग जेलला जाऊ नये म्हणून त्यांनी तिथं तो निर्णय घेतला आणि बीजेपी बरोबर जाऊन बसले. म्हणजे आधी तुम्ही बीजेपीच्या विरोधात बोलत होता, दुधाचे भाव पडले बीजेपीच्या विरोधात, इथं असणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय झाला बीजेपीच्या विरोधात, आणि बरं आता तुम्ही सत्तेत जाऊन तुम्हाला मोदी साहेब आवडायला लागले, नाही तर ते फार मोठे वाटायला लागले. म्हणजे स्वहितासाठी तुम्ही तिथं जाता, स्वतःचं तुम्ही सगळं फिक्सिंग करता, आणि मात्र कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकांना तुम्ही वाऱ्यावर सोडून देता. म्हणजे तुम्ही स्वतःचा तिथं विचार करत असताना आणि इथं तुम्ही धमकी देता, हे आम्ही काय पटवून घेणार नाही. म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मलाही काही प्रमाणात ऑफर असतील ना, आणि मग आज सत्तेत जाऊन तिथं आपली स्वतःची कामं करून घेणं हे आमच्यासारख्याला सोपं असताना. खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील महिलांची जमीन लुबाडून फसवणूक केल्यानं खेडमधील ॲडव्होकेट दीपक विठ्ठल पवार याच्यावर फसवणुकीचा तसेच अॅट्रॉसिटीचे गंभीर गुन्हे दाखल होऊन आठवडा उलटला आहे. अद्याप आरोपी ॲडव्होकेट दिलीप पवार यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांना तत्काळ अटक व्हावी यासाठी बेमुदत जाहीर धरणे आंदोलन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर करण्यात आले. पिंपरी गाव मध्ये जी घटना घडली, ह्या महिलांवर जो अन्याय आणि अत्याचार झालाय, तो एक करणारा एक सुशिक्षित वकील आहे. वकील नावाला हा काळीमा आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर MIDC मधील कामगार वाहतुकीच्या बसेस चौकामध्ये थांबवून कामगार बसेसमध्ये घेतात आणि उतरवतात. यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे बस थांब्यांच्या ठिकाणी खासगी बसेस देखील सुरक्षितरित्या थांबवण्याची मागणी होत आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या 7 दिवसांपासून राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यासह इतर अनेक मागण्यांसाठी उपोषणास बसले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. जरांगे पाटलांना आरोग्य लाभून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पादुकांवर अभिषेक आणि पूजा करण्यात आली. कोहिंडे बुद्रुक विद्यालयास विद्युत गणित विज्ञान प्रयोगशाळा रेमंड कंपनीच्या वतीने देण्यात आले. उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या मुलाच्या लग्नाला तालुक्यातील जनतेची मोठी उपस्थिती दिसून आली. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, माजी मंत्री सचिन अहिर यांच्यासह काही दिग्गज नेत्यांनी व आजी माजी लोकप्रतिनिधी आणि सर्व पक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी यांनी शनिवारी 17 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या या लग्न सोहळ्यास हजेरी लावली. कोट्यावधी रुपये खर्चून झालेल्या या शाही विवाह सोहळ्याची तालुकाभर चर्चा होती. सर्व सदस्य आणि त्यांच्या असलेली निकिता ह्याच्याबरोबर एक शुभविवाह हा एक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे. मी सुरुवातीला शुभेच्छा देत असताना ज्याचा उल्लेख दिलीप मोहितेजींनी केला, ही गोष्ट खरी आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी एक नाते ज्यावेळी जुळले जातात त्याचा एक आनंद वेगळाच होतो. आणि मला असं वाटतं तेच धागा धरून बाबाजींनी गेल्या 8-10 दिवसापासून हा नियोजन आणि आयोजन करण्याचं काम केलं. आणि आपली उपस्थिती खरोखरच प्रार्थनीय आहे, कारण किती जरी देखील शाही दरबार झाला पण त्या दरबारामध्ये जोपर्यंत लोकांची उपस्थिती राहणार नाही तोपर्यंत तो दरबार वाटणार नाही. आणि म्हणून आपण सर्वजण आलात, आपले सर्वांचं स्वागत करत असताना व्यक्तिशः आदरणीय आदित्यजी देखील या कार्यक्रमासाठी मृण्मयीला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून ते येणार होते, परंतु आजच त्यांचा लालबागला सभा असल्यामुळे आपण ती सभा आता लाईव्ह चालू आहे ते येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने वरुण सरदेसाईजी यांच्या वतीने, विलास आहेत, गणेश कवडेजी आहेत, आमच्या तमाम युवा सेनेच्या वतीने मी त्यांना मनापासून या निमित्ताने शुभेच्छा देतो. बाबाजी काळे आता आम्हाला सोडून दुसऱ्या पक्षात गेले तरी आमची मैत्री अजून तशीच आहे.
भविष्यामध्ये काय घडते सांगता येत नाही. अडचणी आले की माणसं एकमेकांच्या उपयोगाला पडतात. सातपुते हा माझा जवळचा कार्यकर्ता, जीवाभावाचा कार्यकर्ता आहे. बाबाजीला मी कालच विनंती केली, म्हटलं तेवढा राहू दे माझ्याकडे. पोरगी दिली तुला इथपर्यंत ठीक आहे. सकाळी नानांचा फोन आला, म्हणजे आमच्या जावायच्या लग्न तुम्ही आलं पाहिजे. तर जावाय म्हटलं की त्या अवघड जागचं दुखणं असतं. विलास लंडेच्या आमच्या आता नानांची तीच परिस्थिती आहे. राजकारणामध्ये जो तो स्वतःचं नशीब घेऊन आले असतो आणि प्रत्येकाचं नशीब हे लोकांच्या हातामध्ये असतं. बाबाजी काळेला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. चाकणजवळील रासे या गावची भैरवनाथ महाराजांची यात्रा येत्या 25 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित केली असून 2 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बैलगाडा शर्यतीला भरघोस इनाम व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच 2 दिवसाच्या यात्रेमध्ये तमाशा, कुस्ती व 36 नखरेवाली ऑर्केस्ट्रा आयोजन करण्यात आले आहे. चाकण शहरात शांतीस्तव सच्चिदानंद स्वामी रंगनाथ महाराज यांची 14वी पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 17 जानेवारी 2024 रोजी कांद्याची ट्रक आवक होऊन कांद्याला 10 ते 16 रुपये एवढा भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं. कांद्याच्या दरात पुढील काळात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. साधारणतः 65 ते 70 गाडी आवक आहे. त्यामध्ये गावरान कांदा आलेला आहे. त्याच्यामुळं गावरान कांद्यामुळे चांगले बाजारभाव आज चांगलेच म्हणावं लागणार आहेत. कारण आता ही परिस्थिती अशी आहे की एक्सपोर्ट वगैरे बंद आहे. परंतु 1000 रुपयाच्या पुढं आणि 1600 रुपयापर्यंत चाकण मार्केटला कांद्याचे बाजारभाव निघालेले. माहिती शेतकऱ्यांना फक्त एवढीच विनंती राहणार आहे की शेतकऱ्यांनी आता कांदा आणताना प्रतवारी करून आणा. मग चांगले बाजारभाव मिळतील. चांगल्या व्यापाऱ्याला चांगले कांदे जातात, चांगल्या कांद्याला चांगले बाजार मिळतात. ह्या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून ही विनंती करीन. त्याच पद्धतीने बटाट्याला देखील 12 रुपयापासून 16 रुपयापर्यंत आपले जे शिवारातले बटाटे त्याला म्हणजे आपण त्याला गावरान बटाटा, तळेगाव बटाटा म्हणतो, त्याला 13, 14, 15, 16 रुपयापर्यंत चांगले बाजारभाव मिळतात. आता किसाचं प्रमाण उद्याच्या माई पुनवच्या नंतर किस करायला माईला भगिनी दाजावतील. त्याच्यामुळे किसाचे बटाट्याला सुद्धा बाजारभाव चांगले उपलब्ध होतील. शेतकऱ्यांनी मोठा गोळा स्वातंत्र्य विभाग करून जर आणला तर तो बटाटा 18-19 रुपये खपल ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. त्याचप्रमाणे लसूण देखील नवीन लसूण बाजारामध्ये आलेला आहे. लसूण आलेलं आहे नवीन बाजारामध्ये. शेतकऱ्यांनी थोडी घाई केलेली की कच्च्या लसणाचं प्रमाण जास्त आलेलं आहे. त्याच्यामुळे बाजारभाव मायनस झालेले. 200 ते 250 रुपये लसूण विक्री होती. परंतु तोच जर लसूण परिपक्व होऊन दिला तर चांगले बाजारभाव ते सुद्धा 300, 350, 400 रुपये राहणार आहेत. माझी लसणाच्या शेतकऱ्याला विनंती राहणार आहे आपल्या माध्यमातून काही करू नका. बाजारभाव टिकतील लसणाची. आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की इगतवारी आणि प्रतवारी करून मला आणा. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 17 जानेवारी 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही मध्यम स्वरूपात झालेली आहे. परंतु गिराईक अतिशय कमी प्रमाणात आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावर सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. वांगे असेल, वांगे 20 ते 25 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव एकदम ढासळलेले आहेत. टमाटे 10 ते 15 रुपये किलो झालेली आहेत. त्याचप्रमाणे कारले असेल, कारली सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. गवार सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. दुधी भोपळा सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 25 ते 30 रुपये किलो आहे. मिरची सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. दोडका सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. शिमला मिरची सुद्धा 50 ते 52 रुपये किलो आहे. वालवर सुद्धा 25 रुपयाच्या दरम्यान आहे. राजमा सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. प्रमाणे श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडा सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. पावटा 40 रुपये किलो आहे. भेंडी 20 ते 30 रुपये किलो आहे. गाजरचे भाव अतिशय कमी झालेले आहेत. गाजर 10 ते 12 रुपये किलो आहे. गोसावळे 25 ते 30 रुपये किलो आहे. बीट 15 ते 20 रुपये किलो आहे. डांगर सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव सुद्धा कमी झालेले आहेत. वाटाणा 30 ते 40 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 20 रुपये किलो आहे. फळभाज्यांची अशी स्थिती आहे. पालेभाज्यांचे भाव तर ढासळलेले आहेत तसेच आहे. मेथी असेल, मेथी 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे.
त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक आहेत 3 ते 4 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर सुद्धा 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे. लसणाची आवक ही आता वाढलेली आहे. मागील आठवड्यामध्ये लसणाची आवक अतिशय कमी प्रमाणात होती, परंतु आता लसूण हा 250 ते 350 रुपये किलो आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.